नमस्कार, मी मधुरा. काय म्हणता? एसी कूलरची सोय केली आहे तुम्ही? थंड थंड कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम खाताय ना? पण तुम्हाला आवाज येतो का हो तुमच्या बागेतनं? आम्हाला पण थंड थंड कूल कूल करा म्हणून. अहो, बागेतले झाडं बोलतेत हो. नमस्कार, मी मधुरा. तुम्हाला माहीत आहे का, आपण खतं देतो, पण मातीमध्ये गॅस रिलीज होत असतो. म्हणजे थोडी उष्णता, थोडी गरमी तयार होत असते. यामुळे आता या ऋतूत म्हणजेच उन्हाळ्यात कोणते खत द्यायचे आणि कसे द्यायचे हा मोठा प्रश्न आहे. आपल्याला माहीत नसते, खते दिले की झाले असे आपल्याला वाटते. पण खत ऋतूनुसार वेगवेगळ्या पद्धतीने द्यावे लागते. पहा, आपल्या भागातल्या तापमानानुसार आपल्याला खते द्यायची असतात आपल्या बागेत. तसेच कोणतेही खताची बमबारी करायची नाही. बघा, आता सध्या युद्ध चालू होतं, त्या बॉम्बच्या हल्ल्यामुळे किती जीवितहानी आणि वित्तहानी पण झाली. तसंच आपल्या बागेतही खतांची जर आपण भडीमार केला तर आपली झाडं राहणार नाहीत, त्या उष्णतेने मरणार. त्यामुळे आपल्याला खूप नियोजनबद्ध असं खते द्यायची असतात आणि आलटून पालटून द्यायची असतात. तर काळ, वेळ आणि खूप असं 10-20 दिवसाच्या फरकाने आपल्याला वेगवेगळे खत द्यायचे असतात. आता ही शेणखताची गौरी आहे. तर ते गौरी मी ओली घ्यायची नाही, पूर्ण वाळलेली असावी. मी तुम्हाला दाखवायला फक्त दाखवली ती गौरी, पण मी फोडून घेतलेली आहे आणि आता मी पाण्यामध्ये हे भिजू घालून ठेवलेले. कमीत कमी 25 ते 30 दिवस ठेवायचे आहे. त्याच्यात मी ही राख पण घातलेली आहे. राख पण हे एक खूप औषधी म्हणलं तरी चालेल आणि खत म्हणलं तरी चालेल, पण त्याचाही वापर आपल्याला प्रमाणातच करायचा आहे. असं 20-25 दिवस हे भिजू घालून झाकून ठेवायचं आणि तेही सावलीत ठेवायचं. आणि जोपर्यंत त्याचा पूर्ण काळा कलर होत नाही, ते कुजलं पाहिजे शेणखत. पहा मैत्रिणींनो, गौरीचं खत पण आपण फोडूनही आपण टाकू शकतो. पण ते कधी द्यायचं तर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात देऊ शकतो. उन्हाळ्यात, कारण त्याच्यात खूप असं उष्णता असते आणि आपण एकतर उन्हाळ्याची उष्णता असते आणि ते जर गौरी आपण तशीच मातीत मिसळली तर त्याची उष्णतेने झाड जळून जायची शक्यता असते. त्यामुळे आपण शक्यतो थंड असं खतं, लिक्विड खत द्यायचे असते, तर जेणेकरून हे कुजून त्याच्यातले सर्व जे काही न्यूट्रिशन आहेत, जे काही नायट्रोजन असतं शेणखतामध्ये, ते पाण्यामध्ये उतरलं जाईल आणि ते थंड पाणी, भरपूर असं पाणी मिक्स करून ते आपण प्रत्येक झाडाला द्यायचं असतं. पहा, आता हे लिक्विड टॉनिक खत तयार झालेलं आहे. हे थंड पॉवरफुल टॉनिक आहे आणि त्याचा खूप असा झाडावर परिणाम होणार आहे आणि झाडाची वाढ होणार आहे. आता यातच मी राख मिक्स केली होती. राखेमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. पोटॅशियमचा तर खूप मोठा स्रोत असतो ह्याच्यामध्ये. झिंक असते. वाढीसाठी, फुलांच्या वाढीसाठी, रोपांच्या वाढीसाठी, फळांच्या वाढीसाठी किंवा संख्या फळांची जास्त येण्यासाठी ह्याचा खूप मोठा फायदा होतो राखेचा. आणि फुलांना जो रंग येतो ना, तो राखेने खूप म्हणजे रिअर राहतो, छान राहतो कलर. राखेचं म्हणजे खत, ते औषध दिलं तर. म्हणून मी शेणखतामध्ये राख मिसळलेली आहे आणि त्याचं आता हे पाणी मी दाखवलेलं आहे. आता हे पाणी मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त 2-3 दिवसच ठेवलं होतं, त्यामुळे एवढा काय कलर असा डार्क आलेला नाही. पण हे तुम्ही 25 दिवस तरी, 25 ते 1 महिना तरी निदान ते कुजून ठेवायचं पाण्यामध्ये आणि नंतर ते गाळून तुम्ही झाडांना देऊ शकता. आता दुसरं टॉनिक सांगते, की जे प्रत्येकाच्या घरी असतं. प्रत्येकाच्या घरी ताक असते आणि हे ताक डायरेक्ट झाडाला द्यायचं नाही. ते 2-3 दिवस तसंच ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर समजा 1 लिटर ताक असेल तर कमीत कमी त्याचं 5-7 लिटर तरी पाणी मिक्स करून त्याचं एकदम पातळ ताक करायचं. मी इथं जास्त आंबट नव्हतं म्हणून मी जास्त काय पाणी त्यात टाकलेलं नाही. 4-5 लिटर झालेलं आहे. तर ते आता मी प्रत्येक झाडांना हे ताक देत आहे. आता काही काही जण म्हणतात की ताक दिल्यानंतर मुंग्या झाल्या. जर आपण घट्टच ताक ताक म्हणजे ज्यात पाणीच नाही मिक्स केलं ना, असं जर ताक दिलं झाडांना तर मुंग्या होणारच आहे. तर त्याच्यामुळे एक काळजी घ्यायची की जेवढं लिक्विड आपण त्यात, म्हणजे जेवढं पाणी त्यात तुम्ही टाकून एकदम पातळ करचाल तेवढं ते चांगलं असतं प्रत्येक झाडाला. त्यामुळे मुंग्या लागणार नाहीत. ताकामध्ये खूप न्यूट्रियन्स असतात, त्याच्यामुळे झाडाची वाढ खूप छान होते. आणि ताकामध्ये 1 लिटर ताक असेल तर 10 लिटर पाणी मिक्स करून ते आपण पाणी द्यायचं प्रत्येक झाडाला. आता तिसरं टॉनिक सांगते. केळीची साल घ्यायची
तुम्ही त्याच्या केळीची साल वाळवून त्याची पावडर करून तुम्ही इतर ऋतूमध्ये देऊ शकता. मी आता बरेच केळीच्या साली वाळवून आता ठेवलेले आहेत, त्याची पावडर करणार आहे. वाळवलेले छान आता उन्हाळ्यात वाळतात म्हणून वाळवून ठेवलेले. पण हे आता उन्हाळ्यात आपल्याला तशी पावडर केळीची सालीचं पावडर टाकू शकत नाही झाडांना. मग आपण हे लिक्विड खत थंडावा, जास्त पाणी झाडांना मिळावं यासाठी आपण हे लिक्विड खत तयार करायचं. त्या केळीच्या सालीचे बारीक बारीक तुकडे करून ठेवायचे आणि 1 दिवस पूर्ण झाकून ठेवून द्यायचं आणि 1 दिवसानंतर ते गाळून झाडांना द्यायचं आहे. 1 दिवसापेक्षा जास्त दिवस भिजू घालायचं नाही, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर फंगस ते लागू शकतं. त्यामुळे जास्त दिवस ते भिजू घालून ठेवायचं नाही. 1 दिवस भिजू घालून त्यानंतर ते गाळून त्याच्यातल्या केळीच्या साली बाजूला करून जे पाणी आहे ते पाणी तुम्ही प्रत्येक झाडाला किंवा आता सध्या फुलं कोणत्या कोणत्या झाडाला येत आहेत त्या झाडांना तुम्ही देऊ शकता. म्हणजे 1 लिटर जर ते पाणी झालं असेल तर त्याच्या 3 पट तुम्ही पाणी मिक्स करून मग ते झाडाला तुम्ही देऊ शकता. आता चौथं टॉनिक सांगते. आता उन्हाळा सुरू झाला आहे. आपल्याला थंडावा देण्यासाठी आपण काय काय खातो? तसं झाडांनाही द्यावं लागेल ना. त्यासाठी खूप उपयोगी पडणारे असे फळे आहेत. काय? तर आता सीझन कशाचा आहे? कलिंगड, खरबूज, पपई यांच्या साली. पण एक लक्षात ठेवायचं की ह्या ज्या साली आहेत त्या एकदा स्वच्छ पाण्याने आपण धुवून काढायचे, जेणेकरून त्यातला गोडवा निघून गेला पाहिजे. जर गोडवा राहिला तर मुंग्या लागतील झाडांना आणि त्याच्यामुळे मुळा खराब होऊन झाडं खराब व्हायची शक्यता असते. ह्यातही खूप न्यूट्रियन्स असतात. त्यामुळे हे साली प्रत्येक साली आपण जे किचन वेस्ट जे फळांच्या साली ते आहेत त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचे. 1 दिवस भिजू घालायचे. 1-2 वेळा छान असं मी आता हे धुवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून ठेवणार आहे. 1 दिवस भिजू घालून ठेवणार आहे. त्यातले न्यूट्रिशन छान असं पाण्यात मिसळले जातील आणि त्याच्यानंतर ते गाळून त्याचं पाणी त्याच्यात मग मी दुप्पट-तिप्पट पाणी टाकून ते पाणी मी प्रत्येक झाडाला देणार आहे. असं खूप छान असं हे एक लिक्विड खत आहे की त्याच्यामुळे ह्यात खूप गारवा असतो. त्यामुळे झाडाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. आपल्याला होतो म्हणल्यावर झाडांना तर होणारच आहे आणि छान हे तुम्ही घरच्या घरी हे लिक्विड खत देऊ शकता. कारण हे ऑर्गॅनिक खत तुमच्याकडे असणारच आहे, कारण प्रत्येकाच्या घरी हे असतंच. छान असं हे पण खत तुम्हाला झाडांना देऊ शकता. उन्हाळ्यात या गोष्टी करा की माती मोकळी करा कुंड्यातली. त्यानंतर फंगीसाईड जे साफ पावडर आहे त्याचे फवारे करा आणि पावसाची वाट पहा. याने झाडांना खूप फायदा होणार आहे. आता हे 2-3 लिटर पाणी झाले असेल. मी याच्यात अजून दुप्पट पाणी टाकून ते पाणी मी सर्व झाडांना देणार आहे. थोडं थोडं का होईना पण सर्व झाडांना द्यायचं आहे. आता मी 5वं लिक्विड खत कोणतं द्यायचं ते सांगते. हे तर आपल्या झाडांसाठी सोनंच आहे. खरंच सोनं आहे. म्हणजे आपण हे वेस्ट असतं म्हणून टाकून देतो, पण हे खरंच खूप फायदेशीर आहे. याच्यामध्ये खूप असे घटक आहेत की झाडांना खूप फायदेशीर असतात. लसणाचा पाला आणि कांद्याचा पाला. हे ऑर्गॅनिक खत आहे. कांद्याच्या सालीपासून खूप छान असं खत आपल्याला झाडांना देता येतं लसणाच्या सालीपासून. आणि लसणाच्या उग्रवास किंवा कांद्याचा जो उग्रवास असतो त्यामुळे कीटकही आपल्या झाडात राहत नाहीत. यामध्ये सल्फर, मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम याचे प्रमाण खूप असतं आणि त्यामुळे झाडाची वाढ छान होते. पाने टवटवीत राहतात. खूप फायदे आहेत ह्याच्यात. एकतर आपल्या झाडांची उन्हाळ्यामुळे खूप हाल झालेले असतात. पिवळे होतात, कोमेजतात, झाडे डल होतात. कारण केमिकल रिॲक्शन चालू असतं आणि त्याच्यामुळे वाढही खुंटलेली असते उन्हाळ्यामुळे. आणि त्यात आपण जर उष्णता असते ना अजून उष्ण खत देऊन उष्णता तयार केली तर झाड आपले मरून जातात. त्यामुळे असे लिक्विड खत, थंड वा देणारे असे खत द्यायचे असतात. नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.